वरती एक मोठं टाकं दिसतंय, ते सगळ्यात उंचीवरती आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं टाकं, तिसरं, चौथं आणि पाचवं अशी 5 टाके आहेत. जे पावसाचं पाणी आहे ते वरतून पहिले त्या टाक्यामध्ये भरायचं आणि ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर ही टाकी भरली जायची. ह्याच पाण्याच्या टाक्यावरती गडाची पूर्ण पाणी व्यवस्था आधारलेली असायची. कारण गड किल्ले खूप उंचीवरती असतात, खालून वरती दगड आणणं शक्य नाही. मग दुहेरी उपयोग व्हायचा या लेण्यांचा. पहिला उपयोग म्हणजे हा दगड बांधकामामध्ये वापरण्यात यायचा गडाच्या. दुसरा उपयोग असा असायचा, पावसाळ्यात याच लेण्यांचा उपयोग दारुगोळा किंवा मग धान्याच्या साठवणुकीसाठी केला जायचा. जेणेकरून जर गडाला वेढा पडला किंवा आक्रमण झालं तर वर्षानुवर्षे इथला जो धान्य साठा होता किंवा दारुगोळा साठा होता त्याचा पुरवठा संपूर्ण गडावरती व्हायचा. ह्या देवड्यापूर्वी दिवे ठेवण्यासाठी किंवा मग त्याकडच्या मशाली होत्या त्या ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या असायच्या. इथून आपण खाली जाऊ. मी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा आहे चोरखिंडीचा दरवाजा. खूप गार असा वारा आला इकडून. पूर्वी काय व्हायचं, गडाच्या तटबंदी बांधताना किंवा इमारती बांधताना चुन्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि मग ते बैलाला जुंपून, हे तुम्हाला इथे एक चरी दिसते, असे बैल फिरवले जायचे चुन्याच्या घाण्यामध्ये आणि तो घाण्यातला चुना नंतर या गडाच्या तटबंदीसाठी वापरला जायचा. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या एका ऐतिहासिक किल्ल्याच्या भेटीला, त्याचा इतिहास जाणून घ्यायला. आपण माझ्या मागे बघताय अतिप्राचीन रामशेज किल्ला. वनवास काळात प्रभू श्रीराम या किल्ल्यावरती विश्रांतीला यायचे म्हणून पुराणात या किल्ल्याचा उल्लेख रामशेज असा झाला आहे. पातळ कड्यात कोरलेल्या पायऱ्या, त्यानंतर किल्ल्यावरची लेणी, यामुळे या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या काळात झाली असावी असं सांगण्यात येतं. मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याचं नाव अगदी सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलं आहे. कारण मराठ्यांनी मुघलांविरुद्ध हा किल्ला तब्बल 6.5 वर्ष झुंजवत ठेवला होता आणि अजिंक्य ठेवला होता. त्यामुळं मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. अशा अजिंक्य किल्ल्याचा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत कनेक्टेड राहा. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, या किल्ल्यावरती पोचायचं कसं, त्याच्या वाटा कोणत्या आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जवळचं स्टेशन आहे नाशिक. नाशिक स्थानकातून पेठकडे जाणारी कोणतीही बस पकडायची. आशेवाडी बेस विलेज आहे. आशेवाडी फाट्यावरती उतरायचं आणि तिथून मग आशेवाडी गावात येऊन या किल्ल्याच्या चढायला सुरुवात करता येते. माझ्या मागे तुम्ही बघता इकडे हे वाहनतळ आहे. इथे आपल्या प्रायव्हेट गाड्या आपण पार्क करू शकतो. 20-30 रुपये शुल्क देऊन इथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कसारा स्थानकातून देखील इथे अनेक प्रायव्हेट वाहनं येतात. तर बघा, गडावरती चढण्यासाठी पायवाट अगदी व्यवस्थित आहे आणि बांधीव पायऱ्या दिसतात इथे आपल्याला. आणि एक 10 मिनटं जरी चाललं या पायवाटीने तर तिथे बघा आपल्याला रामशेज जे मंदिर आहे, जिथे श्रीराम विश्रांती करायचे, ते मंदिर इथून दिसायला सुरुवात होते. अशा प्रकारच्या ह्या पायऱ्या आहेत. अंतिम टप्प्यात आलो आपण गडाच्या, अगदी 20 मिनटाच्या चढाईनंतर. या बघा, या वाटेने आपण आलो आणि बरोबर इथे माझ्या मागे हे मंदिर आहे श्रीरामांचं, रामशेज म्हणून ओळखलं जातं. ह्याच मंदिरावरून किंवा मग इथेच विश्रांती करायची श्रीराम म्हणून या किल्ल्याला नाव पडलं होतं रामशेज. इथे बघा अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या तशा इतर गडांच्या पायऱ्यांच्या तुलनेत खूप सोप्या आहेत आणि बाजूला रेलिंग वगैरे या ठिकाणी लावण्यात आलं आहे. हे मंदिर आणि या मंदिरात आपण थोडा वेळ आता विश्रांती घेणार आहोत. या मंदिराच्याच भिंतीवरती आपल्याला एक कोरीव शिलालेख आढळतो. या इथे बघा, हा आहे कोरीव शिलालेख. तर या शिलालेखामध्ये असं वर्णन करण्यात आलेलं आहे. श्री गणेशाय नम. स्वस्ती श्रीमनृप शालिवाहन शक 1682 विक्रम नाम. संवत्सरे श्री राजा शाहूचरणी दृढ भावपंत. प्रधान बाळाजी बाजीराव सुभेदार आपामस. शिव सटवोजी मोहिते हंबीरराव. फकीर मोहम्मद कारीगार वहीम. म्हणजेच पहिले शाहू महाराज मराठाचे छत्रपती असताना त्यांचे पेशवे असणारे बाळाजी बाजीराव यांचे सुभेदार आणि त्यावेळचे किल्ल्याचे किल्लेदार सटवोजी मोहिते हंबीरराव म्हणजेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचे चिरंजीव हे किल्लेदार असताना फकीर मोहम्मद नावाच्या कारागिराने हा शिलालेख कोरलेला आहे. एक दुर्दैवाची किंवा खेदाची बाब आपण सांगतोय.
या शिलालेखावरती पूर्ण कलर काम करण्यात आलेलं आहे, त्यामुळं त्याची अक्षरं नीट दिसत नाही किंवा कालांतराने या कलरमुळे त्या शिलालेखाचा नाश देखील होऊ शकतो. तर अज्ञान नसेल किंवा काय, आपण जे गड किल्ले फिरतो याने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ऐतिहासिक ठेवा आहे, त्याचं जतन केलं पाहिजे. तर आता आपण पुढे जाऊन या मंदिरातल्या श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेऊ. ओके. इथून आपल्या दुसऱ्या बाजूला एक दरवाजा दिसतो. इथून काही पायऱ्या आपल्याला खाली उतरताना दिसतात आणि ह्या पायऱ्या थेट जमिनीच्या पोटात गेल्यात. आणि इथे आपल्याला बघायला मिळतं एक स्वच्छ पाण्याचं टाकं. तर आता अंधार आहे इकडे, मी टॉर्च पेटवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या टाक्यातील पाणी आपण बघू शकताय, अतिशय स्वच्छ, सुंदर आणि नितळ पाणी आहे. आज देखील हे पाणी पिण्यायोग्य आहे. आणि साधारणतः ह्या पाण्याच्या टाक्याचे 3 भाग पडलेले आपल्याला दिसतात. एक भाग वरती आहे आणि दुसरा भाग जमिनीच्या पोटात गेला आहे आणि मध्ये भिंत आहे. तर तिकडच्या पाण्याचं टाकं ओव्हरफ्लो होऊन इकडे पाणी भरतं, अशी काहीशी रचना होती या पाण्याच्या टाक्याची. आणि इकडे बघा बाहेर हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे. हे राम मंदिर आणि त्याखालचं पाण्याचं टाकं बघताना आपल्याला तिकोना किल्ल्याची आठवण येते. तिकोना किल्ल्यावर देखील एक रामशीज आहे आणि तिथं देखील एका गुहेत श्रीरामांचं मंदिर आहे आणि अगदी त्याच्या तळाला पाण्याचं टाकं आहे. तर ह्या 2 गोष्टींचा काय संबंध असल्यास आणि तो तुम्हाला माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण हे साम्य इथे दिसतं. ह्या मंदिरापासून थोडं अगदी पुढं आलं की आपल्याला एक बोर्ड दिसतो. त्या फलकावर लिहिलेलं आहे मुख्य प्रवेशद्वार. मात्र हे प्रवेशद्वार आता पडझड झालेल्या अवस्थेत दिसतं. हे बघा, पायाचे काही दगड आहेत अजूनही अस्तित्वात, मात्र प्रवेशद्वार दिसत नाही. आपण उजव्या बाजूने गड बघायला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इथे एक आपल्याला वास्तू दिसते. काही देवड्या आहेत आणि त्याखाली एक दरवाजा आहे. ही चोरवट आहे का किंवा अजून काय, ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. ह्या देवड्यापूर्वी दिवे ठेवण्यासाठी किंवा मग त्याकडच्या मशाली होत्या, त्या ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या असायच्या. इथून आपण खाली जाऊ. रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळं वातावरणात एका प्रकारचा गारवा आला आहे. इथून खाली बघा, संपूर्ण हा परिसर जो निरगुडपाडा आणि नाशिकचा परिसर आहे तो पूर्ण नजरेच्या टप्प्यातून येतो आहे. आणि मी या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या ठीक मागे इथे एक टाकं फोडण्यात आलं आहे. आणि याचमुळं मी तुम्हाला मगाशी सांगितलं सुरुवातीला की ही जी लेणी आहेत, टाकी आहेत, ती महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सातवाहनांच्या राजवटीत खोदण्यात आली होती. तर आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघू या लेण्यांच्या. जाताना सांभाळून जावं लागतं, कारण ही जी उंची आहे ती खूप कमी आहे. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर बघा, हा आतलं दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. मित्रहो, आपण जे आता लेणी बघतो, ही लेणी प्राचीन काळी का निर्माण करण्यात आली असावीत, याच्यामागं थोडंसं आपण तर्क लावला तर लक्षात येतं की हे जे गड किल्ले बांधले, तर ते गड किल्ले बांधण्यासाठी दगडांची गरज होती. सह्याद्रीमध्ये जो खडक आढळतो तो अग्निजन्य खडक, त्याला बेसॉल्टचा खडक असं म्हणतात. आणि हा लेणी बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा खडक होता. मग त्या काळात अशी लेणी बनवली जायची आणि या लेण्यातून जो दगड निघायचा, बघा अशा प्रकारचा दगड निघायचा ताशीव. आणि हा दगड मग किल्ल्यांच्या तटबंद्या, प्रवेशद्वारं, इतर वास्तू अशा कामांसाठी वापरला जायचा. कारण गड किल्ले खूप उंचीवरती असतात, खालून वरती दगड आणणं शक्य नाही. मग दुहेरी उपयोग व्हायचा या लेण्यांचा. पहिला उपयोग म्हणजे हा दगड बांधकामामध्ये वापरण्यात यायचा गडाच्या, आणि दुसरा उपयोग म्हणजे पावसाच्या काळात या लेण्यांचा उपयोग दारुगोळा किंवा मग धान्याच्या साठवणुकीसाठी केला जायचा. जेणेकरून जर गडाला वेढा पडला किंवा आक्रमण झालं तर वर्षानुवर्षे इथला जो धान्य साठा होता किंवा दारुगोळा साठा होता त्याचा पुरवठा संपूर्ण गडावरती व्हायचा आणि तो किल्ला अनेक वर्ष, अनेक काळ लढवला जायचा. तर अशी ही लेणी आहेत. ही लेणी बघून झाल्यानंतर उजव्याच बाजूला पुढे एक वाट जाते. ही वाट आपल्याला भवानीच्या मंदिराकडे घेऊन जाते. गडाचा थोडक्यात जो नकाशा आहे तो इथे बघा, इथे मागे देखील देण्यात आला आहे.
ते देखील माहिती वाचून आपण हा गड फिरू शकतो. ही गोष्ट काय तुम्हाला सांगतो. त्यासाठी मी कॅमेरा थोडा पुढे घेतो आहे. तर हा आहे चुन्याचा घाणा. पूर्वी काय व्हायचं, गडाच्या तटबंदी बांधताना किंवा इमारती बांधताना चुन्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. आणि मग ते बैलाला जुंपून, हे तुम्हाला इथे एक चरी दिसते, असे बैल फिरवले जायचे चुन्याच्या घाण्यामध्ये. आणि तो घाण्यातला चुना नंतर या गडाच्या तटबंदीसाठी वापरला जायचा. चुन्याच्या घाण्यापासून उजव्या बाजूला जाणार आहोत आणि इथे एक फलक लावण्यात आला आहे, हत्ती दरवाजा. आणि हा हत्ती दरवाजा आपण आता बघून येणार आहोत. या कोरीव पायऱ्या ज्या आहेत त्या गडाच्या आरंभीच्या काळात कोरण्यात आलेल्या पायऱ्या आहेत. आणि आजूबाजूला आपण बघू शकतो, हे जे कातळ खोदलं आहे ह्याच्यावरती आपल्याला छिन्नी हातोड्याने खोदलेल्याच्या खुणा आज देखील बघायला मिळतात. तर त्या काळात अनेक शतकं जायची असे दरवाजे खोदायला, महाद्वार तयार करायला. आणि अनेक वर्षाच्या मेहनतीतून हे गड किल्ले जे आहेत ते अभेद्य व्हायचे. हा गोमुखी दरवाजा आहे, मुख्य दरवाजा रामसेस किल्ल्यावरचा. आणि अशा प्रकारच्या दरवाजांच्या वरती आपल्याला इकडे बघा कमलपुष्प बघायला मिळतील. तर हे वैशिष्ट्य होतं त्या काळात, सातवाहन काळात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांचं. कारण सातवाहनकालीन जे किल्ले आहेत त्या सर्व किल्ल्यांची प्रवेशद्वार आहेत ती गोमुखी प्रकारची आहेत. आणि हे जी महाद्वारं जी आहेत ती कातळकोरीव बुरुजांच्या आड बनवलेली असायची, जेणेकरून शत्रू सैन्याने जर हल्ला केला तर त्याच्या तोफगोळ्यांचा किंवा मग त्यांच्या माऱ्याचा थेट परिणाम महाद्वारावरती होऊ नये अशा प्रकारे ही महाद्वारं बनवलेली असायची. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघा, इथे एक चोरवाट दिसते. हे मुख्यद्वार आहे समोर, ज्याला आपण हत्ती दरवाजा म्हणून ओळखतो. तर ह्या मुख्यद्वाराच्या अगदी समोरच हे चोरवाट आहे आणि त्याला पायऱ्या आहेत. त्या आपण उतरायला पायऱ्या तर बघू शकतो, पण खाली जी इथे जे छिद्र ठेवले किंवा जागा ठेवली बाहेर निघण्यासाठी ती अतिशय निमुळती आहे. मला वाटतं तिथून सरपटत जर एखादा माणूस जरी गेला तरी पूर्ण खाली खोदलेलं आहे, तिथे पायऱ्या नाही आहेत. तर त्याचा उपयोग नक्की कशासाठी केला असेल याचा फक्त आपण अंदाज बांधू शकतो. यात ही चोरवाट होती किंवा मग त्या काळात जर ह्या मुख्य दरवाजावरती आक्रमण झालं शत्रुसैन्याचं आणि तिकडून कोणी शत्रुसैन्य आलं तर गरम तेल किंवा गरम पाणी ते ओतण्यात येत होतं असेल त्या काळी. पण मग पायऱ्या कशासाठी हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे. तर फक्त अंदाज बांधू शकतो. तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कळवा. आता पुन्हा पुढे जाऊयात आपण. ह्याच पायऱ्या आपल्याला पुढे घेऊन जातात. तिकडे देखील आपण जाऊन येऊ. इकडे बघा, इथे एक रस्ता पुढे गेला आहे आणि ही तटबंदी काहीशी ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला दिसते. ते सगळं बघितल्यानंतर ना असं वाटतं की पूर्वी या इकडून वाट आली असेल मुख्य दरवाजाची. कारण एवढ्या चांगलं आखीव बांधकाम असलेलं इथे महाद्वार आहे, याचा अर्थ फार पूर्वीच्या काळी सुरुवातीला इथूनच जो आहे तो मुख्य प्रवेश होत होता असेल गडावरती. ओके, अटोपता असा गड आहे, फार उंच देखील नाही आहे. मात्र चहूबाजूने ताशीवकडे असल्यामुळे हा गड अनेक वर्ष झुंजवता आला मुघलांविरुद्ध मराठ्यांना. आणि मग तो एक इतिहास रचला गेला मराठ्यांचा, त्यांच्या शौर्याचा, त्यांच्या पराक्रमाचा बोलाबाला आज देखील इतिहासाची साधनं देत असतात. तर मग उजवी बाजू बघून झाल्यानंतर मग पुन्हा आपण डाव्या बाजूकडे गडफेरी करू आणि संपूर्ण गडाचा घेरा फिरून त्यातल्या वास्तू बघून घेऊ. थोडंसं माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे एक फलक दिसतो आणि या फलकावरती ह्या बाजूला असणाऱ्या सर्व वास्तूंची आणि ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. तर तत्पूर्वी तिकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला इथे एक कुंड दिसतंय ते दाखवतो. पाण्याचं टाका आहे हे बघा, या इथे पाण्याचं टाका आहे आणि पूर्ण खडकात खोदण्यात आलेलं टाका आहे. अजून देखील त्यामध्ये पाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या पाण्याच्या टाक्यात उतरण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यांची रचना आहे. पूर्वी गडावरचं पिण्याचं किंवा जनावरांसाठी उपयुक्त पाणी जे आहे ते इथूनच वापरात आणलं जायचं. ठीक आहे, आता इथून आपण पुढे जाऊयात. पुढे जी नावं दिलीत आपल्या वास्तूंची त्या वास्तू थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा, सगळ्यात
पहिल्यांदा फलकावर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला गणेशकुंड ही पाण्याची टाकी दिसत आहेत. ही टाक्याची रचना जी आहे ती अशा प्रकारे केली असायची. सगळ्यात तिकडे वरती एक मोठं टाकं दिसतंय, ते सगळ्यात उंचीवरती आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं टाकं, तिसरं, चौथं आणि पाचवं अशी 5 टाकी आहेत. जे पावसाचं पाणी आहे ते वरतून पहिले त्या टाक्यामध्ये भरायचं आणि ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर ही टाकी भरली जायची. तर त्या काळात अशा प्रकारचं रचना केली होती या पाण्याच्या टाक्यांसाठी आणि ह्याच पाण्याच्या टाक्यावरती गडाची पूर्ण पाणी व्यवस्था आधारलेली असायची. बघा इथे आपल्याला काही होल दिसतील. हे होल किंवा छिद्र कशासाठी असायची, उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसात याच्यावरती छत बांधलं जायचं आणि छत बांधल्यामुळे कचरा असेल, घाण असेल ती टाक्यांमध्ये जायची नाही. तर असा परिपूर्ण विचार करून पाणी व्यवस्था केलेली असायची. इथून आता आपण वरती आलो पाण्याच्या टाक्याजवळून आणि अगदी एक छोटासा चढ चढल्यावर आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसतं. त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा एक चौकोन किंवा चौरस दिसतोय. हा एका वास्तूचा पायाचा भाग आहे. तर त्या काळचा जो किल्लेदार होता त्याचा हा वाडा असू शकतो. असे अनेक चौतरे आपल्याला या बाजूला बघायला मिळतात. बघा या ठिकाणी चौतऱ्याचे अवशेष आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आणि या चौतऱ्यांपासून थोडं पुढं आल्यानंतर इथे बघताय, इथे अतिशय नितांत सुंदर अशी एक श्री गणेशाची मूर्ती आहे, प्रतिमा आहे. आणि हे शिल्प एकंदरीत त्या दिसण्यावरून खूप प्राचीन वाटतंय. हर हर महादेव, जय भवानी. तर इथे हे मंदिर जे आहे भवानीचं, ते महिषासुर मर्दिनीच्या स्वरूपात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. इथेच अगदी बाजूला आपल्या थोरल्या महाराजांचा एक भित्तिचित्र आहे. मंदिराकडून आपण खाली आलो, भवानी मंदिराकडून, की पाण्याच्या टाक्यापासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते. तर तिकडे चोरखिंड तर ती बघायची आपल्याला. आपण तिकडेच चाललो आहे. इथे एक फलक दिसतोय चोरखिंड नावाचा. आणि चोरखिंड काय असेल ते आपल्याला इथे आल्यानंतर समजतं. चोरखिंड म्हणजे थोडक्यात मित्रांनो हा एक चोर दरवाजा आहे. मी पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा आहे चोरखिंडीचा दरवाजा. खूप गार असा वारा आला इकडून या खिंडीतून. इथे काही पुरातन पायऱ्या आहेत ज्या आता कालाच्या ओघात काहीशा नष्ट झालेल्या दिसतात. आणि या पायऱ्यांद्वारे गडावरती जर शत्रू सैन्याचं आक्रमण झालं पुढच्या बाजूने, तर ही एक चोरवाट असायची. जे किल्लेदार किंवा गडावरचे सैनिक असायचे ते इथून ह्या वाटेद्वारे मग बाहेर निसटायचे. माझ्या मागे बघा काही डोंगर तुम्हाला दिसत आहेत. आणि या डोंगरामध्येच या इथे मागे या डोंगरावरती आपल्याला काही टॉपला अँटेनास दिसतील. हा भोर किल्ला आहे आणि ह्या भोरगडावरती कोणीही ट्रेकर जाऊ शकत नाहीत, कारण त्या भोरगडावरती भारतीय सैन्याचा तळ आहे. तो पूर्ण जो क्षेत्र आहे ते प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सैन्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. आणि मग त्याच डोंगर रांगेत पुढे वेहेरेगड आहे. आपण गडाच्या डाव्या बाजूच्या फेरीला आता सुरुवात करतोय. तर पुढे थोडं आलं की आपल्याला असं हे एक पाण्याचं टाकं दिसतं. तर ह्या पाण्याच्या टाक्याचं देखील एक वैशिष्ट्य आहे. बघा इथे स्थानिक लोक सांगतात की इथला होल दिसतोय तिकडे आतमध्ये जाणारा, तर इथे काही कोंबडं टाकलं तर ते कोंबडं खाली गंगेतून म्हणजेच गोदावरीतून बाहेर यायचं. याचा अर्थ काय, त्या काळी जर गडाला वेढा पडला तर खालच्या सैन्याला संदेश देण्यासाठी ही रचना करण्यात आलेली असू शकते, जेणेकरून इथे काही संदेशाचा मजकूर सोडला तर तो थेट गुप्त मार्गाने, भुयारी मार्गाने अगदी गोदावरी काठी तिकडे बाहेर पडायचा आणि तिकडच्या ज्या सैन्याला असायचं ती इकडे काय चाललं ह्याचं पूर्ण माहिती मिळायची.
तर मित्र हो, अशा प्रकारे रामशेज किल्ल्याची गडफेरी आपली पूर्ण झालेली आहे. या किल्ल्याचा ज्ञात अज्ञात इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून इथे येणाऱ्या किल्ल्यांना भेट देणाऱ्या ट्रेकर्सना, पर्यटकांना त्याची मदत होईल. शेवटी पुन्हा एकदा इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.